Hello students, today we are going to learn the lesson 2.4 The Mouse Merchant. It is a very interesting story of a poor orphan boy. I am going to explain you this story in Marathi. Once a rich merchant was scolding his lazy son. एकदा एक श्रीमंत व्यापारी त्याच्या आळशी मुलाची खरडपट्टी काढत होता. I gave you so much money to start a business and yet you have not earned anything. मी तुला तुझा व्यवसाय सुरू करण्याकरिता एवढे पैसे दिले आणि तरीही तू काहीच कमावले नाहीस. यू आर गुड फॉर नथिंग. तू अगदी कुचकामी आहेस. लुक ॲट धिस डेड माऊस. या मेलेल्या उंदराकडे पहा. अ कॅपेबल मॅन कॅन स्टार्ट अ बिझनेस इव्हन विथ समथिंग ॲज युजलेस ॲज दिस. कॅपेबल म्हणजे कार्यक्षम. एखादा कार्यक्षम माणूस अशा एखाद्या निरुपयोगी वस्तूपासून सुद्धा व्यवसाय सुरू करू शकतो. सोमदत्त हू वॉज अ पुअर ऑर्फन बॉय हर्ड हिज वर्ड्स. सोमदत्त या गरीब अनाथ मुलाने त्याचे हे शब्द ऐकले. ही वेंट इन अँड रिक्वेस्टेड द मर्चंट, प्लीज लेंड मी धिस हाऊस ॲज अ कॅपिटल अँड आय विल ट्राय माय लक. कॅपिटल म्हणजे एखाद्या धंद्यासाठी जे भांडवल लागते ते. सोमदत्त आत गेला आणि त्याने त्या व्यापाऱ्याला विनंती केली की कृपया मला हा उंदीर भांडवल म्हणून उसना द्या आणि मी माझे नशीब अजमावतो. द मर्चंट बस्ट आउट लाफिंग. बस्ट आउट लाफिंग म्हणजे मोठ्याने हसला. बट स्टील ही गेव द माऊस टू सोमदत्त अँड टूक द रिसिप्ट दॅट सोमदत्त रोट आउट टू हिम. तो व्यापारी मोठ्याने हसला, परंतु तरीही त्याने तो उंदीर सोमदत्तला दिला आणि सोमदत्तने त्याला लिहून दिलेली पावती घेतली. सोमदत्त वॉज वॉकिंग डाऊन द स्ट्रीट विथ द डेड माऊस इन हिज हँड व्हेन अनदर शॉपकीपर कॉल्ड हिम. तो मेलेला उंदीर हातात घेऊन सोमदत्त रस्त्याने चालला होता. त्याचवेळी दुसऱ्या एका दुकानदाराने त्याला बोलावले. कम हिअर बॉय, कम हिअर बॉय, आय नीड द माऊस टू फीड माय कॅट. आय विल गिव्ह यू 2 हँडफुल्स ऑफ ग्राम फॉर इट. तो दुकानदार म्हणाला, मुला इकडे ये, मला तो उंदीर माझ्या मांजराला खाऊ घालण्याकरिता पाहिजे. मी त्याकरिता तुला 2 मुठभर हरभरे देईन. सोमदत्त ॲक्सेप्टेड द ग्राम. सोमदत्तने ते हरभरे स्वीकारले. ॲट होम सोमदत्त रोस्टेड द ग्राम वेल. घरी सोमदत्तने ते हरभरे चांगले भाजले. देन ही टूक अ पिचर ऑफ वॉटर अँड स्टूड ॲट द क्रॉस रोड्स विथ हिज ग्राम अँड द वॉटर. ही वेटेड फॉर अ लाँग टाईम. नंतर त्याने पाण्याची एक सुरई घेतली आणि त्याच्या हरभऱ्यांसह आणि पाण्यासह रस्त्यांच्या फाट्यावर उभा राहिला. त्याने खूप वेळ प्रतीक्षा केली. इन द इव्हिनिंग व्हेन द लेबरर्स वेअर रिटर्निंग फ्रॉम द वूड दे सॉ द बॉय विथ रोस्ट ग्राम अँड वॉटर. जेव्हा संध्याकाळी मजूर लोक जंगलातून परत येत होते तर त्यांनी भाजलेले हरभरे आणि पाणी घेऊन असलेल्या त्या मुलाला पाहिलं. सोमदत्त ऑफर्ड देम द ग्राम अँड द वॉटर पोलाइटली. सोमदत्तने त्यांना नम्रपणे ते हरभरे व पाणी दिले. बट वी हॅव नो मनी. 2 स्टिक्स ऑफ वूड इज ऑल वी कॅन गिव्ह. ते मजूर म्हणाले, परंतु आमच्याकडे पैसे नाहीत. आम्ही तुला फक्त लाकडाच्या 2 काठ्या देऊ शकतो. दॅट्स अ गुड पेमेंट फॉर धिस सिम्पल फेअर, एक्सक्लेम्ड सोमदत्ता. सोमदत्त उद्गारला, या साध्या भोजनाकरता ही चांगलं पेमेंट आहे. बाय ॲक्सेप्टिंग 2 स्टिक्स फ्रॉम इच लेबरर सोमदत्त कलेक्टेड अ स्मॉल बंडल ऑफ स्टिक्स. प्रत्येक मजुराकडून 2 काठ्या घेऊन सोमदत्तने काठ्यांची एक मुळी गोळा केली. ही टूक द बंडल टू द मार्केट, सोल्ड इट अँड बॉट सम मोर ग्राम विथ इट. त्याने ती मुळी बाजारात नेली, ती विकली आणि त्यातून त्याने आणखी काही हरभरे आणले. सोमदत्ता डीड धिस एव्हरी डे. सोमदत्त असे दर दिवशी करू लागला. ही बिकेम वेल नोन अमंग द लेबरर्स
as the nice boy who offered tasty gram and refreshing water just for a couple of sticks. सोमदत्त असे दर दिवशी करू लागला. केवळ 2 काठ्यांकरिता चवदार हरभरे व ताजे पाणी देणारा छानसा मुलगा म्हणून तो मजुरांमध्ये प्रसिद्ध झाला. Many of them began to buy his gram every day on their way back from the woods. Somdatta got several bundles of sticks every day because now he had so many customers. त्यांच्यापैकी अनेक जण जंगलातून परत येताना त्याचे हरभरे दर दिवशी विकत घेऊ लागले. सोमदत्तला दर दिवशी काठ्यांच्या अनेक मुळ्या मिळू लागल्या कारण त्याला आता भरपूर ग्राहक मिळू लागले होते. Once when Somdatta was selling the stick in the market, he met a potter. एकदा बाजारात सोमदत्त त्या काठ्या विकत असताना त्याला एक कुंभार भेटला. पॉटर म्हणजे कुंभार. He needed wood to burn in his furnace. त्याला आपल्या भट्टीत जाळण्याकरिता लाकडे पाहिजे होती. In return for the sticks, he gave Somdatta pots for his gram and a few pitchers for the water. त्या काठ्यांच्या बदल्यात त्या कुंभाराने सोमदत्तला हरभऱ्यांकरिता मातीची भांडी आणि पाण्याकरिता थोड्या सुरया दिल्या. सोमदत्त डिड नॉट वेस्ट एनी मनी. सोमदत्तने कोणतेही पैसे वाया घालवले नाही. ही वर्कड हार्ड टू सेल द वूड इन द मॉर्निंग अँड द ग्राम इन द इव्हिनिंग. तो सकाळी लाकडे विकण्याकरिता आणि संध्याकाळी हरभरे विकण्याकरिता खूप मेहनत करू लागला. वन डे ही हॅड इनफ मनी टू बाय ऑल द वूड फ्रॉम द लेबरर्स. एक दिवस त्याच्याकडे त्या मजुरांकडून सर्वच्या सर्व लाकडे विकत घेण्याएवढे पैसे जमा झाले. ही सोल्ड इट ॲट अ गुड प्राईस इन द मार्केट. त्याने ती लाकडे बाजारात चांगल्या किमतीत विकली. आफ्टर सम टाईम ही इव्हन सेटअप हिज ओन शॉप इन द मार्केट. काही काळानंतर त्याने बाजारामध्ये स्वतःच्या मालकीचे दुकानसुद्धा उभे केले. ही वॉज ऑलवेज पोलाईट टू हिज कस्टमर्स. तो आपल्या ग्राहकांशी नेहमी नम्रपणे वागत असे. सम ऑफ देम पेड हिम कॅश व्हाईल अदर्स पेड हिम इन काइंड. त्या ग्राहकांपैकी काही जण त्याला रोख पैसे देत असत तर काही जण त्याला वस्तूंच्या स्वरूपात किंमत देत असत. दे गेव हिम व्हॉट एव्हर आर्टिकल्स दे कुड ऑफर. ज्या ज्या वस्तू त्यांना देता येऊ शकतील त्या त्या वस्तू ते त्याला देत असत. सोमदत्त ऑलवेज फाउंड सम वे ऑफ सेलिंग द आर्टिकल्स टू दोज हू नीडेड देम. सोमदत्त नेहमीच त्या वस्तू गरज असलेल्या लोकांना विकण्याचा कोणता तरी मार्ग शोधत असे. आफ्टर अ फ्यू इयर्स सोमदत्ता बिकेम अ वेल्दी मर्चंट इन द टाउन. वेल्दी म्हणजे श्रीमंत. काही वर्षानंतर सोमदत्त त्या शहरातील एक श्रीमंत व्यापारी बनला. वन डे ही आस्क्ड द गोल्डस्मिथ टू मेक हिम अ स्मॉल गोल्डन माऊस. एके दिवशी त्याने एका सोनाराला त्याच्यासाठी एक लहान सोन्याचा उंदीर तयार करायला सांगितले. ही टूक द माऊस टू द रिच मर्चंट. तो उंदीर घेऊन तो त्या श्रीमंत व्यापाऱ्याकडे गेला. I had borrowed a dead mouse from you as capital many years ago. Today I have come to return it. Please accept this golden mouse. आणि सोमदत्त त्या व्यापाऱ्याला म्हणाला, बऱ्याच वर्षांपूर्वी मी तुमच्याकडून भांडवल म्हणून एक मेलेला उंदीर उसना घेतला होता. आज मी तो तुम्हाला परत करायला आलो आहे. कृपया हा सोन्याचा उंदीर स्वीकारा. द रिच मर्चंट वॉज ग्रेटली सरप्राईज्ड. तो श्रीमंत व्यापारी अत्यंत आश्चर्यचकित झाला. ही वॉज सो इम्प्रेस्ड विथ सोमदत्ताज बिझनेस स्किल्स दॅट ही गेव हिम हिज ओन डॉटर इन मॅरेज. सोमदत्तच्या व्यापारी कौशल्याने तो एवढा प्रभावित झाला की त्याने त्याच्या स्वतःच्या मुलीचे लग्न सोमदत्ताशी लावून दिले. Thus, Somdatta, who was a poor orphan boy, earned money and respect due to his intelligence, hard work and politeness. अशा प्रकारे गरीब अनाथ असलेल्या सोमदत्तने त्याची बुद्धिमत्ता, मेहनत आणि नम्रता यांच्यामुळे पैसा आणि सन्मान मिळवला.
It is not known whether the rich man's son learnt any of the skills from सोमदत्ता. त्या श्रीमंत माणसाचा मुलगा सोमदत्ताकडून काही कौशल्य शिकला की नाही ते समजले नाही. Now let's see the pointers. Question first. Listen to the story carefully. Underline or note the words that you do not understand. Try to guess the meaning of each word. You can look up the words in a dictionary, or you can ask your teacher the meaning of the words. Second question is, read the sentence in A and find the word whose meaning is given in B. म्हणजे A मधील वाक्य वाचा आणि B मध्ये जो अर्थ दिलेला आहे त्या अर्थाकरता शब्द शोधून काढा. First sentence is, once a rich man was scolding his lazy son. Scolding means shouting angrily. Second, Somdatta was a poor orphan boy. Orphan means person who has no parents or close relatives. Third, that's good payment for this simple fare. Fare means food. He needed wood to burn in his furnace. Furnace means place where a potter bakes his bricks or pots. Fourth, some of them paid him cash while others paid him in kind. In kind means in the form of things, articles, grain, etc. Now, third question is, quiz your teacher with the help of the lesson. या पाठाच्या सहाय्याने वर्गात शिक्षकांना इंग्रजीत प्रश्न कसे विचारायचे हे तुम्हाला शिकायचं आहे. समजा तुम्हाला एखाद्या शब्दाचा जर अर्थ विचारायचा असेल तर तुम्ही असं विचाराल, व्हॉट डज. समजा तुम्हाला गोल्डस्मिथ याचा अर्थ कळलेला नाही आहे तर तुम्ही म्हणाल, व्हॉट डज गोल्डस्मिथ मीन, और व्हॉट्स द मिनिंग ऑफ गोल्डस्मिथ. टीचर विल से, इट मीन्स अ पर्सन हू मेक गोल्ड आर्टिकल्स. देन तुम्हाला समजा जर एखाद्या शब्दाचा मराठी शब्दाचा जर अर्थ विचारायचा असेल इंग्रजीमध्ये, समजा नम्र ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला विचारायचा आहे तर तुम्ही म्हणाल, हाऊ डू वी से नम्र. टीचर विल रिप्लाय, वी से पोलाईट. आता तुम्हाला जर एखाद्या शब्दाचं स्पेलिंग माहीत आहे पण त्याचं प्रोनाऊन्सिएशन जर तुम्हाला माहीत नाही आहे, समजा तुम्हाला कॅपेबल हा शब्द त्याचं तुम्हाला स्पेलिंग माहिती आहे पण त्याचा उच्चार कसा करायचा हे जर माहीत नाही तर तुम्ही असं विचाराल, हाऊ डू यू प्रोनाऊन्स CAPABLE. आणि टीचर विल रिप्लाय, कॅपेबल. समजा जर तुम्हाला एखाद्या शब्दाचं स्पेलिंग जर विचारायचं आहे तर तुम्ही विचाराल, हाऊ डू यू स्पेल आणि तो शब्द किंवा व्हॉट्स द स्पेलिंग ऑफ. त्यानंतर एखाद्या मराठी शब्दासाठी जर तुम्हाला इंग्लिश वर्ड विचारायचा असेल, समजा मुठभर हा शब्द आहे, तुम्हाला त्याच्यासाठी इंग्लिश वर्ड विचारायचा आहे तर तुम्ही विचाराल, व्हॉट्स द इंग्लिश वर्ड फॉर आणि तो शब्द. देन फोर्थ क्वेश्चन इज, रीड द स्टोरी अँड लिस्ट द ऑब्जेक्ट्स दॅट सोमदत्ता सोल्ड. ही गोष्ट वाचा आणि सोमदत्ताने विकलेल्या वस्तूंची यादी तयार करा. तर उत्तर आहे, अ माऊस, रोस्टेड ग्राम, स्टिक्स, वूड, डिफरंट आर्टिकल्स. देन क्वेश्चन फिफ्थ इज, प्रेझेंट द स्टोरी ऑफ सोमदत्त इन द फॉर्म ऑफ अ फ्लो चार्ट दॅट शोज हिज प्रोग्रेस. सोमदत्ताच्या प्रगतीची गोष्ट तुम्हाला फ्लो चार्टमध्ये मांडायची आहे. देन क्वेश्चन सिक्स इज, use any one of the following as the starting point and build a story on what happens afterwards. You may present your story in the form of a flowchart or the main points or a few pictures with labels. तर खाली काही वाक्य दिलेले आहे, त्याच्यापैकी कोणत्याही वाक्याचा सुरुवातीचा मुद्दा म्हणून उपयोग करा आणि नंतर काय घडले याविषयी गोष्ट लिहा. तुमची गोष्ट तुम्हाला फ्लोचार्ट,
किंवा मेन पॉईंट्स किंवा काही चित्र तर अशा स्वरूपात तुम्हाला सादर करायची आहे.